वकिलाय सततं सो हे गाईज कशात तुम्ही सगळे वेलकम टू यूट्यूब चॅनल विनेक्स व्लॉग. तर गाईज आज आहे भीम जयंती 135वी आणि तुम्हा सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा गाईज. तर बघू शकता आमचा गाईज समाज हॉल तिथं आता आम्ही भीम जयंती साजरी केलेली आहे आणि बघू शकता आता आम्ही बुद्धांची मूर्ती स्थापन केली आहे आपल्या बुद्धविहारमध्ये. आणि तुम्हाला मी सांगतो आपला विनेक्स ब्लॉगला लवकरात लवकर सबस्क्राईब लाईक बेल आयकॉनला क्लिक करा. आपला चॅनल चालला पाहिजे. थँक्यू सो मच आदर्श भाऊ. तर गाईज बघू शकता इकडे घेतला आज आम्ही ते दिवसानंतर ब्लॉग आलाय म्हणून त्याला सपोर्ट करा. गाईज एक्झाममुळे थोडा मला जमत नाही आहे कारण कॉलेज वगैरे सगळं काही बघावं लागतो. बघू शकता इकडे शिरा बनवला गाईज आम्ही आणि आता थोड्याच वेळात शिरा वाटप सुद्धा आम्ही करणार आहेत. तर चला गाईज आजचा धमाल करूयात आता. आजचा धमाल तर रात्री नक्कीच दिसणार. तुम्ही खाली बघा. संध्याकाळी गाईज रॅली आहे. तर रॅली कशी आहे काय आहे किती जल्लोष आहे तुम्ही बघत राहा. शिरा वाटपाचा कार्यक्रम तो सगळा आता झालेला आहे आणि आता आहे संध्याकाळी आमची रॅली. तर रॅलीसाठी काही थोडा उशीर आहे त्यामुळे काही आता आम्ही जे आपले उल्हासनगरचे मोठे मोठे चांगले डेकोरेशन्स आहेत फेमस तर तिथं आता आम्ही भेट द्यायला जाणार आहे. तर काही तुम्ही पण बघा कसे डेकोरेशन देते या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवतो. तर बघत राहा एंडपर्यंत. सो हे गाईज आलो आहेत आपण चोपडा कोर्टच्या इथे आणि बघू शकता इकडे बाबासाहेबांची डेकोरेशन पण खूप छान केलं आहे गाईज आणि सध्या जल्लोष पण चालले. तर चला पुढे जाऊन बघूयात आपण. हा बघू शकता गाईज बेस कसला दणक्यात वाजतोय गाईज. बेस रट्ट्यास आहे. बाकी बघू शकता जल्लोष भीम सैनिकांचा. तर चांगला डेकोरेशन केलेलं आहे. पुस्तकं वगैरे ठेवलेले आहेत ओरिजिनल. इकडे वरती भारताचे संविधान इकडे बाबासाहेबांचाही खूप चांगला असं केलेलं आहे. लायब्ररी टाईप यांनी थीम घेतली आहे गाईज बघू शकता. गाईज चोपडाच्या इथला आपला तर डेकोरेशन बघून झालेलं आहे. तर चला गाईज जाऊया आता आपण सुभाष टेकडी इथला बघू कारण सुभाष टेकडीच्या इथलं गाईज खूप चांगलं डेकोरेशन असतं. तिथली जयंती खूप मोठी असते. तर चला आता तिथे जाऊन बघूयात आपण कसं डेकोरेशन आहे काय. सो गाईज आलं आता आपण इकडे सुभाष टेकडी. त्याने बघू शकता इथे बाबासाहेबांचा खूप चांगला असा पुतळा बांधलेला आहे गाईज आणि डेकोरेशन खूप चांगलं केलेलं आहे बघू शकता इकडे. तर चला आपण जाऊयात आता दर्शन घेऊया फोटो वगैरे काढूया गाईज इथून. सो गाईज चला आलेलो आहे आपण आता तक्षशिला शाळेच्या इथे आणि तिथं बाबासाहेबांचं खूप सुंदर असा स्मारक आहे गाईज. इथेही बघू शकता परमनंटली खूप चांगला गाईज बनवलेला आहे. इथे इकडे वंदना वगैरे झाली आहे आणि आता गाईज इथं जाऊ आपण फोटो वगैरे काढू. आणि गाईज हा या शाळेचा माजी स्टुडंट भाई. आतापर्यंत तू किती शाळा बदलल्या सांग जरा आपल्या पब्लिकला. ते सांगू नाही शकत का रिकॉर्ड आहे ना तो. हो रेकॉर्ड आहे गाईज त्याच्या नावाचा. आता आहे आपण 4 नंबर ओटी इथे आणि बघू शकता गाईज कसं खतरनाक डेकोरेशन केलेलं आहे गाईज. काय बघू शकता इकडे बाबासाहेबांचा पुतळा आहे आणि समोर पूर्ण LED लावलेली आहे गाईज भीम जयंती. आणि इकडे 135 लिहिले गाईज बघू शकता. एकदम जबरदस्त असं डेकोरेशन केलेलं आहे गाईज. रात्री तर इथं म्हणजे फुल जल्लोष असेल. लायटिंग वगैरेचा एकदम शोबाजी जबरदस्त आहे. खर्च मजबूत केले गाईज. सगळ्यात बेस्ट आहे आतापर्यंतचा हा इथला उल्हासनगरमधला डेकोरेशन बघू शकता. सो हे गाईज चला आता आमची रेडी झालेली आहे चालू. तिकडे खाली चालू आहे आणि आता मी पण चालू आहे पूर्ण रेडी होऊन. तर जातो तर रेलीमध्ये पूर्ण एन्जॉय करतो. तर गाईज बघत राहा एंडपर्यंत कशी रॅली गाजते गायकवाड पाड्याची. भीम जयंती 135वी रॅली गायकवाड पाडात ती.
माझ्या जीवाचं योगदान
मिरची भाकर खाई सनी कुणी त्याग मोठा करा आत्याच्या पोरी कराव नाही असा संसार तिने करा धन्य धन्य तुर माई माता तुना ओंकार पिठाव नाही ना धन्य धन्य तुर माई माता तुना ओंकार पिठाव नाही ना मनी रमाई एकली शेना मना भमराव विदेश शेना मनी आज गले में बच्चे से तो नारे धीमा बाबा ने मेरे पानी आज गले में बच्चे से तो नारे आज गले में बच्चे से तो नारे धीमा बाबा सो हे गाईज चला आता झालेली आमची रॅली एकदम मस्त चांगल्या प्रकारे खूप एन्जॉय केला गाईज पूर्ण घामाने भिजेपर्यंत नाचलं आणि डीजेवाला पण काय कडक होता गाईज काय कडक कडक गाणे वाजवलेत त्यांनी. तर चला आता हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर. बाय बाय.